श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य पद्मश्री डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी, परमपूज्य अप्पासाहेब धर्माधिकारी आणि परमपूज्य सचिनदादा धर्माधिकारी यांच्या पवित्र चरणी माझे कोटी कोटी प्रणाम. जय सद्गुरू. नमस्कार. या सेवेत माझ्याकडून काही चूक, भूल किंवा अर्थ समजावून सांगताना काही त्रुटी राहिल्या तर त्या माझ्या अज्ञानामुळेच झाल्या असे समजून आपण मला क्षमा करावी. योग्य अर्थ समजण्याची बुद्धी सद्गुरू समर्थ कडून कृपेने मिळतेच. मी केवळ एक माध्यम आहे. आज आपण श्रीमद दासबोधाच्या पहिल्या दशकातील पहिल्या समासातील पहिली ओवी समजून घेणार आहोत. श्रीराम समर्थ. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जे येथ, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. मित्र हो, या पहिल्या ओवीमध्ये श्रोते समर्थ म्हणजे सद्गुरूंना नम्रपणे प्रश्न विचारतात. श्रोते म्हणतात, सद्गुरू हा कोणता ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये नेमकं काय सांगितलं आहे आणि या ग्रंथाचे श्रद्धेने श्रवण केल्याने आम्हाला काय प्राप्त होईल. मित्र हो, हे प्रश्न त्या काळातील श्रोत्यांचे असते तरी आजही प्रत्येक साधकाच्या मनात असेच प्रश्न निर्माण होतात. आपण एखाद्या आध्यात्मिक ग्रंथ वाचायला घेतो तेव्हा आपल्या मनातही उत्सुकता असते की हा ग्रंथ कशासाठी आहे, यातून मला काय शिकायला मिळेल, माझ्या जीवनात काय उपयोग होईल. मित्र हो, ही जिज्ञासा चुकीची नाही, उलट ही जिज्ञासा ज्ञानाच्या दारापर्यंत आपल्याला घेऊन जाते. लहान मुलंही नवीन गोष्ट पाहिल्यावर आईला विचारतात, हे काय आहे. त्या एका प्रश्नातूनच त्याचे शिक्षण सुरू होते. विद्यार्थी गुरूंकडे प्रश्न विचारतो तेव्हा त्याला ज्ञान मिळते. रुग्ण डॉक्टरांना विचारतो हे औषध कशासाठी आहे, तेव्हाच तो विश्वासाने औषध घेतो. म्हणून प्रश्न विचारणे हा अज्ञानाचा नव्हे तर ज्ञानाकडे जाण्याचा पहिला टप्पा आहे. समर्थांनी ही दासबोधाची सुरुवात थेट उपदेशाने केली नाही. त्यांनी प्रथम श्रोत्यांच्या मनातील जिज्ञासेला स्थान दिले. यातून समर्थ आपल्याला शिकवतात की ज्याच्या मनात ज्ञानाची तहान आहे त्यालाच ज्ञानाचे महत्त्व कळते. फक्त ग्रंथ हातात असणे पुरेसे नाही, तो समजून घेण्याची इच्छा आणि सद्गुरूंवर श्रद्धा असणे आवश्यक आहे. मित्र हो, आपणही दासबोधाचा अभ्यास करताना हाच भाव ठेवूया. समर्थ, आम्हाला या ग्रंथाचा खरा अर्थ समजण्याची बुद्धी द्या. तुमचा उपदेश आमच्या जीवनात उतरू द्या. अशी नम्र प्रार्थना आपल्या अंतःकरणात असली तर दासबोधातील प्रत्येक ओवी आपल्या जीवनात नवी दिशा देईल. मित्र हो, आज आपण पहिल्या ओवीचा अर्थ समजून घेतला. पुढील भागात आपण पहिल्या समासातील दुसरी ओवी समजून घेणार आहोत. त्या ओवीमध्ये समर्थांनी या ग्रंथाचे नाव दासबोध का आहे आणि या ग्रंथाचा मुख्य विषय काय आहे हे अत्यंत सुंदर रीतीने सांगितलेले आहे. यामुळे पुढचा भाग नक्की पहा. आणि मित्र हो, आजचा हा अभ्यास तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक जरूर करा. अशाच प्रकारे श्रीमद दासबोध, श्री सद्गुरुचरित्र आणि इतर आध्यात्मिक ग्रंथाचा अभ्यास आपल्या मातृभाषेत समजून घ्यायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलचे चिन्ह दाबा. त्यामुळे पुढील भाग तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.